श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 सुदैन्मं त्रिविक्रमैन्मं वामनैन्मं श्रीधरैन्मं सुजैन्मं पद्मनाभैन्मं दामोदरैन्मं संकर्षणैन्मं वासुदेवैन्मं प्रद्युम्नैन्मं अनिरुद्धैन्मं ओम पुरुषोत्तमैन्मं अधुक्षजैन्मं नरसिंहैन्मं अच्युतैन्मं जनार्दनैन्मं ओम उपेन्द्रैन्मं हरेन्मं श्रीकृष्णैन्मं प्रणवस्य परब्रह्म ऋषि परमात्मा देवते गायत्री जंदा सप्तनम यात्रिनाम शुभने जमलग्नि भारद्वाज गौतम त्रिवसिता कशा ऋषि अग्नि वायु छंदा प्राणायाम योगा प्राणायाम प्राणायाम योगा ओम भुव ओम स्वाहा ओम महा ओम जनाम तपोम सत्यम ओम भूर्भुवस्वरम ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम आपूज्योतिरसमृतं ब्रह्म भूर्भुवस्वरम् ओम विष्णवे नमो नमः वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्वकार्येषु सर्वदा नमो शंभरा तुळजागुण सदा ओम मार्तंडाय नमः श्री रामदूताय नमः महाप्राणाय महाबलाय नमो नमः ओम ऐं श्री शनीश्वराय नमः श्री कुलदेवताय नमः श्री कुलपुरुषाय नमः श्री ग्रामदेवताय नमः ओम श्री इष्टदेवताय नमः श्री आरोग्यदेवताय नमः श्री वास्तुपुरुषाय नमः श्री मातृदेवताय नमः श्री पितृदेवताय नमः ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् ओम नारायण विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात् ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात् ओम भास्कराय विद्महे महाद्युतिकराय धीमहि तन्नो आदित्य प्रचोदयात् ओम महालक्ष्मी विद्महे विष्णुपत्नीचे धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् ओम दत्तात्रेय विद्महे अत्रिपुत्राय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात् ओम पांचजन्याय विद्महे पवमानाय धीमहि तन्नो शंकर प्रचोदयात् ओम अंजनीसुताय विद्महे पवनपुत्राय धीमहि तन्नो हनुमंत प्रचोदयात् ओम रक्तांगरक्तवर्ण पद्मनेत्र स्वास्यवदन कंठा टोपीच माला दंड कमंडल कट्यांकर रक्षक त्रैगुण्य रहित त्रैलोक्य पालक विश्वनायक भक्त वत्सल कलियुगे गुरुनाम गुरु श्री स्वामी समर्थ महाराज यांना श्रीमद महागणाधिपतींना लक्ष्मीनारायणाभ्यां नमः उमामेश्वराभ्यां नमः माता पितृभ्यां नमः इष्टदेवताभ्यां नमः ग्रामदेवताभ्यां नमः स्थानदेवताभ्यां नमः आदित्यादि नवग्रह देवताभ्यां नमः सर्वभ्यो देवीभ्यां नमः सर्वभ्यो ब्राह्मणभ्यां नमः तत्कर्मप्रधान देवताभ्यां नमः अविघ्नमस्तु सुमुखशेखदन्तशेखपैलगज गण लंबोदर्श विकट विघ्नाशु गणाधिपा धूम्रकेतुर गणाध्यक्ष भालुचंद्र गजानन द्वादशेतानि नामानि पठितुन्यादपि विद्यारंभे विवाचे प्रवेशे निर्गमे तथा संग्रामे संकटेषु विघ्नस्तुंजाचे शुक्लांबरं धरुं चतुर्वर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनायते सर्वविघ्नोपशान्तये सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते सर्वदा सर्वकार्येषु नास्ति तेषां मंगलम् येषां हृदयस्थ मंगलायतनं हरितदेव लग्नं सुजनं तदेव तारबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपति देवरेण सरामि लाभस्तेषां जयस्तेषां कुतस्तेषां पराजय येषां विधिगुरुष्यां हृदयस्थ जनार्दन विनायक गुरु भानु ब्रह्मा विष्णु महेश्वरा सरस्वती प्रणम्यदो सर्वकार्यार्थसिद्धे अविस्पित्यर्थसिद्ध्यर्थ पूजितो सुरासुरे सर्वविघ्न तस्मै गणाधिपते नमः सर्वेशारंभे कार्येषु तरेस्तु भुवनेश्वरा देवादिशन्तु न सिद्धि ब्रह्मेशान जनार्दन श्रीमद् भगवत महापुरुष श्रीकृष्णरंध्या प्रवर्त मानस्य अब्दो परमणे द्वितीय परादे विष्णुपदे श्री शेवतवराकल्पे वैवस्वतमनं तरे अष्टाविशी युगे चतुष्के कलियुगे प्रथम चरणे जम्बूदीपे भरतवर्षे भरतखंडे दंडकारण्येषे गोदावर्या दक्षिण तीरे बौद्धावतरे रामक्षेत्रे राम आश्रमे अस्मिन् शालिवाहन शके क्रोधी नाम संवत्सरे उत्तरायणे वसंतोत्सव वैशाख मासे कृष्ण पक्षे दशमी तिथो मंदवासरे उत्तरा भाद्रपदा नक्षत्रे गरकरणे मीन राशि स्थितीचे चंद्रे वृषभ राशि स्थिती सूर्य वृषभ राशि स्थिती देवगुरु विशेषेषु ग्रहेषु राशि स्थानानि स्थितेषु सत्सु एवं ग्रह गुण विशेषण विशिष्टायां शुभ पुण्यतिथौ मम सपरिणाम द्विपद चतुष्पद सहितानां क्षेम धैर्य आयु आरोग्य ऐश्वर्य वृद्ध्यर्थम सकल दुर्तेक्षदारा अभिष्ट फलप्राप्त्यर्थम अस्माकं दीर्घायु पुष्टि धन धान्य वृद्ध्यर्थम सकल दुर्तेक्षदारा अभिष्ट फल प्राप्त्यर्थम करुणा पादुका अभिषेक कर्म ब्राह्मणों द्वारा करिष्ये तदंगत्वेन भूमि पूजन असन शुद्धि दीर्घक्षण कलशार्च दीपार्क पूजनम च करिष्ये विष्णुकंठे समर्थित मूल्य प्रत्येक तो सागर सुंदरा ऋग्वेद यजुर्वेद सामवेद धर्म अंगेशाचा सर्वे कलशमंत्र समर्थित अत्र गायत्री सावित्री शांती पुष्टी करतात आयंत देव पूजार्थ दुर्ते क्षयकारका गंगे चैमनीचे गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु
सिंधू कावेरी जले स्नान करू वरुणाय नमः सर्वोपचारार्थी गंधाक्षता पुष्पं समर्पयामि. गंध लावतो ना, कलशाला गंध लावतो. 2 अक्षर टाकायचे. वरुणाय नमः सर्वोपचारार्थी गंधाक्षता पुष्पं समर्पयामि. छोटी फुलं दीपाय नमः. दीपाय नमः सर्वोपचारार्थी गंधाक्षता पुष्पं समर्पयामि. शंखादौ चंद्र दैवतम पक्षोवर्ण देवता पृष्ठे प्रजापतीचे उग्रे गंगा सरस्वती तंपुरा सागरतून विष्णुना विरोधा करे अग्रता सर्व देवानां पांचमनुसुते. शंखाय नमः सर्वोपचारार्थी गंधाक्षता पुष्पं समर्पयामि. शंखाचं पाणी घ्यायचं हातात आणि सगळीकडे कुंकून राहायचं. शंखोदकेन पूजा द्रव्याने प्रोक्षेत आत्माराम प्रोक्षेत. आपल्या अंगावर पण घ्यायचं. घेतलं ना. घंटाय नमः सर्वोपचारार्थी गंधाक्षता पुष्पं समर्पयामि. त्यातले तुळशीचं दल उचल काढून जातं आणि ते पाणी अंगावर शिंपडायचं. अपवित्र पवित्रावा सर्व असा लगे हुआ यश स्मरित पुंडरीकाक्षं सभायकंतर शुची शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलं विद्युत्तिलगम्यं वन्दे विष्णुभुवनहरं सर्वलोकैकनाथं अगस्त्य देवी देवीचे तेजराशि जगत्पते क्रियामणं भुवन सर्वगुरुं सर्वदेवता वानं समर्पयामि. आरती तुलसीपत्रं समर्पयामि. पादुका उचलायच्या आणि त्या तुळशीपत्रात पाद्यं गृहाण देवेश सर्वक्षेम करो करो स्नानार्थ ते प्रेक्षामि देवता प्रतिगृतां पाद्यं समर्पयामि. पाणी घे. नमस्ते देवी देवस्य नमस्ते धरणीधर नमस्ते जगदोद्धारे अधमार्गे प्रतिगृतां अर्घ्यं समर्पयामि. चोड पाणी परत पाणी. आचमतां तोयमिदं वस्त्रपुटं सुगणितं अनितं यमुनागंगे तीर्थप्रतिप्रदं समर्पयामि. गंगा सरस्वती रेवा पविष्णे नर्मदे स्नापित असीमया देवा तत्र शांती कुरुष मे जलस्नानं समर्पयामि. चंद्रमंडले संकाशं सर्वदेव प्रियं दरि स्नानार्थ ते प्रेक्षामि देव तत्प्रतिगृतां दधि स्नानं समर्पयामि. अनन्तरेण शुद्धोदक स्नानं समर्पयामि. आज्यं सुराण आहारम् आज्यं यज्ञे प्रतिष्ठितम् आज्यं पवित्रं परमं स्नानार्थ प्रतिगृतां स्नानं समर्पयामि. अनन्तरेण शुद्धोदक स्नानं समर्पयामि. पाणी गरम करायला ठेवा भांडे. सौषधी समुत्पन्नं पीयूष सदृशं मधु स्नानार्थ ते प्रेक्षामि देवता प्रतिगृतां मधु स्नानं समर्पयामि. अनन्तरेण शुद्धोदक स्नानं समर्पयामि. इक्षुदंड समुद्भूतं दिव्य शर्करां हरि स्नापयामि महाभक्त्या कृतो भो सुरेश्वर शर्करा स्नानं समर्पयामि. भरपूर घाल जरा. अनन्तरेण शुद्धोदक स्नानं समर्पयामि. कर्पूरेण समायुक्तं सुगन्धिद्रव्यसंयुक्तं गन्धोदकेन स्नपनं स्नानार्थ प्रतिगृतां गन्धोदक स्नानं समर्पयामि. अनंतरेण उष्णोदक स्नानं समर्पयामि. आता काय करायचं नाही, भांडीनीच घालायचं. ह्या हाताने पाणी होत हाताला चटका बसू देऊ नको आणि पादुका चोळायचं. ठेवत शांती आचमनीं समर्पयामि. आता अभिषेक चालू करायचा आहे.
तू एक काम कर, तो तांबे इकडे ठेव, म्हणजे यातलं पाणी संपलं की मी प्रत्येक वेळेस त्याच्यात घालत जाईल. हरि ओम सहस्त्र शीर्ष पुरुष सहस्राक्ष सहस्त्रपात सभूमी शस्त्र सांगगुलम पुरुषम एवेदम सर्वम यद्भुतं यच्चम भव्यम उतामृत तस्य शान्यजननातिरोति एतावनस्य महिमात्वा जयश पुरुष पादस्विष भूतानि त्रिपादस्य मृतं दिवि त्रिपाद ऊर्ध्व उदय पुरुष पादस्य भवत पुनः तत्व विशंगवेद क्रामत शासनानि शनेवि तस्माद् विरजायतो विराजादि पुरुषा सज्जात्वतिरिच्यत्र पश्चात् भूमि भूतपुरा यत् पुरुषं हविषा देवा यज्ञं तन्वत वसंतो अस्यासि दाज्यं ग्रीष्मं विद्माशरदे तं यज्ञं बर्षि प्रोक्षं जातमग्रता तेन देवाजयन्त साध्या ऋषेषे तस्मात् ज्ञातश्रुतरुचः सामान्य जज्ञिरे छन्दासि जज्ञिरे तस्मात् जायत तस्मात् अश्वा जयति केचोभयादतः गावोः जज्ञिरे तस्मादजवया यत्पुरुषं वेदुधा कथिता विकल्पेन मुखं किमस्य कौ बाहु कौ गुरुपादा उच्यते ब्राह्मणं कुमासीत् बाहुराजन्य कृता उरु तदस्य यदवैश्य पदभ्य शूद्रो जयत चंद्रमा मनसो जातो चक्षुषु जायत मुखादिन्द्रशग्निश्च प्राणवायु जायत नाभ्यासिदन्तरिक्षं शिष्णवदौ समवर्तत पदभ्या भूमि दिशा चोता तथा लोकाकल्पेन सप्तास्यासन परिधा श्रिया सप्ता समिधा कृता देवा यज्ञं तन्वाना बलं पुरुषं पशून् यज्ञेन यज्ञमयन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन्न तेहनाकं महिमान सचन्ते पूर्वे साध्यासन्ति देवाः हरि ओम आतो देवावन्तु न तु विष्णुचक्रमे पृथिव्या सप्तधामाभिध विष्णुचक्रमे त्रिधानिदश्री त्रीणि विचक्रमे विष्णोर्भूताभ्या आतो धर्माणि धारयन् विष्णुकर्माणि पश्यत यतो व्रतानि पस्पस्येन्द्रस्य सुखा तद् विष्णु परमं पदं सदा पश्यन्ति सूर्या दिव्यचक्षुरा ततमं तद्विप्रासो विपन्नो जागृतो वासु समिन्दति विष्णोर्यत परमं पदम् ओम देवस्य त्वा सवितो प्रसविश्वेन बहुर्व्या पुष्णोस्ताभ्या अग्रतेजसा सूर्यस्य वर्चस्य इन्द्रस्य इन्द्रेणाभि शिचाभि बलाय श्रियै यस्य निध्याय ओम भूर्भुवः स्वाहा अमृताभिषेको अस्ति पुष्टि तुष्टि चास्तु ओम शांति शांति शांति. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 दिगंबरा
टाकते हे टाकू नको तुळशीपत्र राहू दे तुळशीपत्र धर हाताने दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सायनदेव महाराज की जय. पादुका हे पुसायचं कुठलं हेच आहे ना. पादुका ह्याच्यावर घे मांडीवर ठेव हा आणि ओम द्राम दत्तात्रयाय नमः म्हणत पादुका पुसायची. मला ते मला म्हणलं तरी झालं. ओम द्राम दत्तात्रयाय नमः 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 ओम द्राम दत्तात्रयाय नमः. चांगलं करूया करायचं. ओम द्राम दत्तात्रयाय ओम द्राम दत्तात्रयाय नमः 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 ओम द्राम दत्तात्रयाय नमः. ठेव मी स्वेतो मी कुठे जे जे हाताला हातर गिरवून असे सगळीकडे व्यवस्थित लाव. असं 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 बस. आता दोन्ही हाताला चोळते आणि सगळ्या अंगाला पुसतो. या हाताला छातीला तोंडाला सगळीकडे लाव. महाराजांचा प्रसाद येतो म्हणून लाव. कळलं. प्रत्येक बोटाला छोटं छोटं असं नाजूक हा
खंडम चंदनं दिव्यं गन्धाढ्यं सुमनोहरं विलेपनं सुरेश्रेष्ठ चंदनं प्रतिक्रियताम् खंडम चंदनं दिव्यं गन्धाढ्यं सुमनोहरं विलेपनं सुरेश्रेष्ठ चंदनं प्रतिक्रियताम् सुरेश्रेष्ठ चंदनं प्रतिक्रियताम् समर्पयामि खंडम चंदनं दिव्यं गन्धाढ्यं सुमनोहरं विलेपनं सुरेश्रेष्ठ चंदनं प्रतिक्रियताम् चंदनं समर्पयामि खंडम चंदनं दिव्यं गन्धाढ्यं सुमनोहरं विलेपनं सुरेश्रेष्ठ चंदनं प्रतिक्रियताम् चंदनं समर्पयामि खंडम चंदनं दिव्यं गन्धाढ्यं सुमनोहरं विलेपनं सुरेश्रेष्ठ चंदनं प्रतिक्रियताम् चंदनं समर्पयामि खंडम चंदनं दिव्यं गन्धाढ्यं सुमनोहरं विलेपनं सुरेश्रेष्ठ चंदनं प्रतिक्रियताम् चंदनं समर्पयामि हरिद्राचूर्ण संयुक्तं कुंकुमं कामदायकं वस्त्रालङ्कारणार्थाय प्रतिक्रियतां कुंकुमं समर्पयामि अक्षतास्तण्डुलशूभा कुंकुमेन विराजिता मया निवेदिता भक्त्या गृहाण परमेश्वर अक्षतां समर्पयामि आज्यं सर्वभूषादिके सौम्य लोक कल्लजानिवारणे मयूपपादिते तुभ्यं वाससी प्रतिक्रियतां वस्त्रं समर्पयामि पादुकांचे कडेने पवित्रं समर्पयामि मांगल्यतन्तुमणिभिर्मुक्ताफलविराजित कंठस्य भूषणार्थाय तीर्थ प्रतिक्रियतां कंठसूत्रं समर्पयामि या असंच वस्त्र ठेवलं तसंच माल्यादीने सुगंधेने मालत्यादीने मय प्रभो मय्यारुतानि पूजार्थ पुष्पाणि प्रतिक्रियतां सेवंतिका बकुल चंपक पाटलाब्जे पुन्हा गजाती करली रसाल पुष्पये बिल्व प्रवाल तुलसी दल मालती बी तां पूजयामि जगदीश्वर मे प्रसीद पुष्पाणि समर्पयामि माल्यादीने सुगंधेने मालत्यादीने प्रभो मय्यारु कडेला ठेव तिकडे एक इकडे एक असं मय्यारुतानि पूजार्थ पुष्पाणि प्रतिक्रियतां सेवंतिका बकुल चंपक पाटलाब्जे पुन्हा बिल्व प्रवाल तुलसी दल मालती पूजयामि जगदीश्वर पुष्पाणि समर्पयामि ठीक आहे. तर बाकीचे वनस्पती सर्वभूत गंधाढ्यो गंध उत्तमा अग्रेय सर्वदेवानां धूपो प्रतिक्रियतां धूपं समर्पयामि दीपं गृहाण देवेश्वर प्रदक्षिण नैवेद्यं समर्पयामि अमृतोपसरणसि स्वाहा ओम प्राणाय स्वाहा ओम प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणे स्वाहा मद्यपानीयं समर्पयामि परत फिरव पाणी परत ओम प्राणाय बस ओम प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणे स्वाहा त्याच्यात 3 वेळा पाणी सोड उत्तरापोषणम हातातून सोडायचं उत्तरापोषणम समर्पयामि हाताचं हातावर सोडायचं उत्तरापोषणम समर्पयामि हस्त प्रक्षालनं समर्पयामि मुख प्रक्षालनं समर्पयामि
हे बघ, याला गंध घ्यायचा असा हाताला, असं लावायचं आणि शिंपडायचं. करोत वर्तनार्थी चंदनम समर्पयामी. दोन्ही ना. नमस्कारम करून येथे ध्यानम. नमस्कार कर आणि महाराजांचं ध्यान कर. हे कोणतरी हे एकत्र करा सगळं कशात तरी भांड्यात. आणि आत्ताचं कुठे अभिषेकाचं त्यात एक 4 चमचे त्यातलं घाला आणि मग सगळ्यांना हा ते त्यातलंच एक 2 चमचे त्याच्यात मिक्स केलं. आणि बाकीचं जे आहे ना फुलांनी घरामध्ये फक्त खाली नका शिंपडा. सगळ्यांच्या अंगावर शिंपडलं तरी चालेल, पण घरात आधी शिंपडा. हे घ्या फुल. जमिनीवर नको पडतो. हा जमिनीवर पाडू नका. ओ महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची पूर्वी पूर्वी प्रेम कृपाद यांची सर्वांगी सुंदर अतिशेंदुराची कंठी जळके माळ मुक्ता फळांची. जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती. जय देव रत्न खचित परा तुझ गौरी कुमरा. चंदनाची ऊटी कुंकुम केशरा. हिरे जडित मुकुट शोभतो बरा. रुंझुन तीनो पुरे चरणी घागरिया. जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती. जय देव लंबोदर पीतांबर फडीवर वंदना. सरळ तोंड वक्र तुंड त्रिनयना. दास रामाचा वाट पाहे सजना. संकटी पावावे निर्माणी रक्षावे पुरवर वंदना. जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती. जय देव दुर्गे दुर्गट भारी तुझविण संसारी. अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी. वारी वारी जन्म मरणाचे वारी. हारी पडलो आता संकट निवारी. जय देवी जय महिषासुरमर्दिनी. सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी. जय देवी त्रिभुवनी पाहता तुझाईचे नाही. चारी श्रमलो परंतु न बोलवे काही. साही विवाद करता पडलो प्रवाही. ते तू भक्ता लागे पावती लवलाई. जय देवी जय महिषासुरमर्दिनी. सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी. जय देवी प्रसन्न वदने प्रसन्न होती निजदाशा. क्लेशापासून तोडी भवपाशा. आंबे तुझ वाचून विलाशा. नरहर तल्लीन झाला पद पंकजलेशा. जय देवी जय महिषासुरमर्दिनी. सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी. जय देवी त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा. त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा. नेती शब्द नये अनुमना. सुरवर मुनिजन योगी समाधी नय ध्यान. जय देव जय श्री गुरुदत्ता ओ स्वामी अवधूता. आरती ओ वाळीता हरणी भवचिंता. जय देव सहाय अभ्यंतरी तू एक दत्त. अभाग्याची कैची न कळे ही मात. पराही परतली तुझे कैसा हेत. जन्म मरणाचा फुलाचे अंत. जय देव जय श्री गुरुदत्ता ओ स्वामी अवधूता. अनिता हरणी भवचिंता. जय देव दत्त येऊन या उभा ठाकला. सद्भावे साष्टांगे प्रणिपात केला. प्रसन्न होऊन या आशीर्वाद दिला. जन्म मरणाचा फेरा चुकविला. जय देव जय श्री गुरुदत्ता ओ स्वामी अवधूता. आरती ओवाळीचा हरणी भवचिंता. जय देव दत्त ऐसे लागले ध्यान. हरपले मन झाले उन्मन. मी तूपणाची झाली बोळवण. एका जनार्दनी दत्त ध्यान.
जय देव जय श्री गुरुदत्ता ओ स्वामी अवधूता आरती ओवाळीता हरली भवचिंता जय देव कृष्ण पंच गंगा संगम निजस्थान चरित्र दाऊन केले गाणगापूर गमन तेथे श्रेष्ठ भक्त त्रिविक्रम यती जाण विश्वरूपत या दिदले दर्शन जय देव जय श्री गुरुदत्ता नरसिंह सरस्वती जय विश्वंभरिता जय देव वंद्यासाठी वर्षी पुत्र निदान मृत ब्राह्मण उठविला तीर्थ सिंपून वांज मैसी काळी दुग्ध दोहून अंत ज्याचे वदनी निगम संपूर्ण जय देव जय श्री गुरुदत्ता नरसिंह सरस्वती जय विश्वंभरिता जय देव शुष्क काष्टी पल्लव दाऊनी लवलाही कुष्टी ब्राह्मण केला शुद्ध निज देही अभिनव लीला त्याची वर्णू मी काही म्लेच्छ राजा येऊनी वंदी श्रीपायी जय देव जय श्री गुरुदत्ता नरसिंह सरस्वती जय विश्वंभरिता जय देव दीपवालीचे दिवशी भक्त येवोनी आठही जण ठेविती मस्तक श्रीचरणी आठही ग्रामी भिक्षा केली ते दिनी निमिष मात्रे तंतुक नेला शिवथानी जय देव जय श्री गुरुदत्ता नरसिंह सरस्वती जय विश्वंभरिता जय देव ऐसे चरित्र दामुनी जडमुड उद्धरिले भक्त वत्स ब्रीद आपुले मिरविले आगाध महिमा म्हणून वेद श्रुती बोले गंगाधर तनय वंदी श्री पाऊले जय देव जय श्री गुरुदत्ता नरसिंह सरस्वती जय विश्वंभरिता जय देव हो म्हणा की अरे म्हणूच का कर्पूर गौरम करुणावतारम संसारसारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम चैतन्यमामि कर्पूरपूरेण मनोहरेण सुवर्णपात्रोद्धर संस्थितेन प्रदीप्त भासाच सांगतेन निरांजनार्थे जगदीश गुरुवे कर्पूरार्थे दीपं समर्पयामि घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्यानी पाहिन रूप तुझे प्रेमे आलंगिन आनंदे पूजिन भावे ओवाळीन मने नाम त्वमेव माता पिता त्वमेव बंधु त्वमेव विद्या धरुं त्वमेव सर्वं मम देव कायेन वाचा मनसेन्द्रिये वा बुद्ध्यात्मना वा प्रकृति स्वभाव करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणायति समर्पया अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरे श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकी नायकं रामचन्द्रं भजे हरे राम 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 हरे कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे सगळ्यांना द्या
हरि ओम गणानान्त्वा गणपतिं हवामहे कविं कवीनामुपमस्रवस्तमं ज्येष्ठराजं ब्रह्मणात् ब्रह्मणास्पत अनृण्वन्ति सिद्धसादनम् ओम नमो महद्भ्यो नमो अर्भकेभ्यो नमो युवभ्यो नमाशिनेभ्यः यजां देवां यदिशक्वां मा जायत्सं समावृक्ष देवाः ओम मम तु न परिचम वावसरा मम तु आतो अपामृषणवान् शिशीत समिन्द्रात् पर्वतातिव नस्तननो विश्वे वरवस्यन्तु देवाः ओम कथा ते अग्ने शुचयन्त आयोर ददा सुर्वा जयविराशुषणाः उभे यत्तोके तने ददाना ऋतस्य सामन्द्रणयन्त देवाः ओम यज्ञेन यज्ञमयन्त देवा धर्माणि प्रथमान्यासन्न ते अनाकं महिमान सचन्त यत्र पूर्वे साध्या सन्ति देवाः ओम राजाधिराजाय प्रसय्य साहिने नमो वयं वै श्रवणाय कुर्महे समे कामान् कामकामाय मह्यं कामेश्वर वै श्रवणो ददातु कुबेराय वै श्रवणाय राजाय नमः ओम स्वस्ति साम्राज्यं भोज्यं स्वराज्यं वैराज्यं पारमेष्टं राज्यं महाराज्यम् आधिपत्यमयन्त समन्त पर्यात् ईशात् सार्वभौम सार्वायुशान्ता दात परार्धात् पृथिव्यै समुद्र एकराळयति तदप्येष श्लोको विहितो मरुतः परवेष्टारो मरुतस्यावसंग्रहे आवीक्ष तस्य कामप्रे विश्वे देवा सभासदैति ओम एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात् ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो प्रचोदयात् ओम अंजनी सूताय विद्महे पवनपुत्राय धीमहि तन्नो हनुमंत प्रचोदयात् ओम दिगंबराय विद्महे अत्रिपुत्राय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात् ओम पांचजन्याय विद्महे पवमानाय धीमहि तन्नो शंख प्रचोदयात् ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्य वदन कंठा टोपी च माला दंड कमंडलु कट्यांकर रक्षक त्रैगुण्य रहित त्रैलोक्य पालक विश्वनायक भक्त वत्सल कलियुगे गुरुनाम गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सायनदेव महाराज की जय. अजून एकदा प्रदक्षिणं पदे पदे प्रदक्षिणां समर्पयामि आवाहं न जानामि विसर्जन पूजाञ्चैव न जानामि क्षम्यतां परमेश्वर मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर यत् पूजितो मया देव परिपूर्णं तदस्तु मे शुभं भवतु प्रार्थनां समर्पयामि गतं पापं गतं दुःखं गतं दारिद्र्यमेव च आगदा सुख संपत्ति पुण्याश्च गुरुदर्शनात् अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. साष्टांग नमस्कार इकडे
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री सायनदेव महाराज की जय. दत्त गुरूंचे 3 अवतार, श्रीपाद श्री वल्लभ, नरसिंह सरस्वती आणि अक्कलकोट स्वामी. दुसरा अवतार नरसिंह सरस्वती. नरसिंह सरस्वतींचा कार्यकाळ 1378 ते 1458, 80 वर्षाचा कार्यकाळ आहे. त्या कार्यकाळामध्ये त्यांचे बरेच शिष्य होते. बाळ सरस्वती, उपेंद्र माधव सरस्वती, कृष्ण सरस्वती, ज्ञानज्योती सरस्वती, सायनदेव, सिद्धमुनी, नंदी, नरहरी. त्यातले सिद्धमुनी, नंदी, नरहरी आणि सायनदेव हे त्यांचे पट्ट शिष्य होते. त्यातले पट्ट शिष्य सायनदेव जे आहेत त्यांचं कडगंजी येथे वाडा होता, घर होतं. ते महाराजांच्या सेवेमध्ये 28 वर्षे होते. कुमसी गावामध्ये एका यवन राजाकडे नोकरी करायची आणि महाराजांची सेवा करायची. 28 वर्षे सेवा केल्यानंतर महाराजांनी त्यांना सांगितले की तू आता ह्या यवन राजाची नोकरी सोड, तो राजा चांगला नाहीये. आणि त्याच्याविषयी माहिती बघा 18व्या अध्यायामध्ये आहे की तर तू नोकरी सोड आणि तुझ्या घरी जा. तुझं गाव कुठलं? त्यांनी सांगितलं माझं गाव कडगंची. कडगंचीमध्ये कोण कोण असतं? ते म्हणले माझी बायको, मुलं असतात. म्हणजे तू आता इथनं कडगंचीला जा आणि 15 वर्षांनी मी तुझ्या गावाच्या जवळ म्हणजे गाणगापूरला येईन आणि तिथं आलो की तू 15 वर्षांनी मला भेटायला ये. सायनदेव म्हणले 15 वर्षामध्ये मला संसारामध्ये तुमचा विसर पडेल. मग महाराज म्हणले हात पुढे कर. मग हात पुढे केल्यानंतर महाराजांनी ह्या ज्या पादुका आहेत या पादुका प्रकट केल्या आणि त्यांच्या हातात दिल्या आणि त्यांना सांगितलं की तू याची सेवा कर, पूजा अर्चा कर रोज. 15 वर्ष म्हणजे माझं विसर पडणार नाही. मग 15 वर्षांनी त्यांनी 15 वर्षे सेवा केली. सेवा केल्यानंतर महाराजांना भेटायला गाणगापूरला गेले. गाणगापूरला गेल्यानंतर तिथं महाराजांवर एक कवन केलं होतं, म्हणजे कविता केली होती. ते गुरुचरित्राच्या 42व्या अध्यायामध्ये आहे. त्याचा उच्चार असा आहे, कंडे निंदू उंडे निंदू, कानडीमध्ये. ज्यांनी गुरुचरित्र वाचलं असेल त्यांना येईल कल्पना. ते कवन ऐकून महाराज खुश झाले आणि महाराजांनी त्यांना आशीर्वाद दिला की तुझ्या पिढीवर माझा हा वरदास्त राहील, तुझ्या पिढ्या माझ्या सेवेत राहतील. आता सायनदेवांच्या पिढ्या म्हणजे 5 पिढ्या त्यांच्या. सायनदेव, नागनाथ, नरहरी, त्याच्यानंतर गंगाधर आणि 5वी विष्णू. 5वी पिढी जी होती, 5वी पिढीने त्या महाराजांच्या पादुकांची सेवा केली, घरामध्ये पूजा अर्चा केली आणि महाराजांनी आशीर्वाद दिला की तुझ्या पिढीमध्ये माझं चरित्र लिहिलं जाईल. आता 5वी पिढी जी होती विष्णू, ते मंदबुद्धी होते, त्याच्यामुळे त्यांचं लग्न झालं नव्हतं, ब्रह्मचारी होते ते. आता बाकीच्या पिढ्यांनी कुणी गुरुचरित्र लिहिलं नव्हतं. तर विष्णूंना एक दिवशी अशी इच्छा झाली की दर्शनाला गाणगापूरला जायचं, म्हणून ते गाणगापूरला दर्शनाला निघाले आणि चालत जात असताना साधारण 12-1च्या दरम्यान कंटाळा आला म्हणून एका झाडाखाली बसले तर त्यांना झोप लागली आणि स्वप्न पडलं. स्वप्नामध्ये एक साधू आले आणि त्या साधूंनी त्यांच्या कपाळावर भस्म लावलं. ते भस्म लावल्यावर ते दचकून जागे झाले, उठले आणि बघतात तर साधू कुठं दिसत नाहीत, पण कपाळावर भस्म होतं त्यांच्या. तर ते विचार करायला लागले की हे भस्म लावलेले साधू म्हणजे दत्तगुरू तर नाहीत ना. आणि असं विचार करत ते पुढे परत चालत निघाले गाणगापूरच्या दिशेने. काही अंतर गेल्यानंतर ते साधू प्रकट झाले. ते साधू त्यांना म्हणाले तू कसला विचार करतोयस? तर म्हणे मी विचार करतोय तुम्ही आता माझ्या स्वप्नात आला होता, मला भस्म लावलं आणि अदृश्य झालात, तर तुम्हीच दत्तगुरू आहात का? तर ते म्हणले मी दत्तगुरू नाही, मी दत्तगुरूंचा पट्ट शिष्य सिद्धमुनी. कारण सायनदेवांना महाराजांनी आशीर्वाद दिला होता तुझ्या पिढीमध्ये माझं चरित्र लिहिलं जाईल, आता ही शेवटची पिढी. म्हणून सिद्धमुनी प्रकट झाले. सिद्धमुनींनी त्यांना त्यांच्या घरी आणलं कडगंचीमध्ये आणि कडगंचीमध्ये महाराजांची सायनदेवांची गुहा आहे, ध्यान गुहा आहे. त्या गुहेत बसून महाराज सिद्धमुनींनी त्यांना गुरुचरित्र सांगायला सुरुवात केली. तर गुरुचरित्र लिहायला सुरुवात केली. पहिल्या दिवशी संध्याकाळपर्यंत लिहून झालं, पोथी ठेवून दिली. आता उरलेली उद्यापासून दुसऱ्या दिवशीपासून सुरुवात करायची. दुसऱ्या दिवशी सकाळी उठले, ती पोथी काढली तर त्याच्यावरचं जे आदल्या दिवशी लिहिलं होतं ते सगळं गायब झालं
तर गायब झाल्यानंतर सिद्धमुनींच्या लक्षात आलं की ह्यांनी सरस्वतीची उपासना केली नाही म्हणून असं होतंय. मग महाराजांनी सिद्धमुनींनी महाराजांना प्रार्थना केली की हे ह्याच्याकडनं लिहून पूर्ण होऊ द्या, मी तुमचं नाव धारण करतो त्याला. मग महाराजांनी त्यांचं विष्णू नाव काढून सरस्वती नाव ठेवलं. आता सरस्वती नाव ठेवण्याच्या मागे 2 कारण. सरस्वती गंगाधर हे नरसिंह सरस्वती म्हणून महाराजांचं नाव, आणि सरस्वतीची उपासना केली नाही म्हणून सरस्वती, असं दोन्ही दृष्टीने म्हणून त्यांनी सरस्वती नाव दिलं. आता गुरुचरित्राच्या 52 अध्यायामध्ये प्रत्येक अध्यायामध्ये कमीत कमी 3-4 वेळा तरी ह्याचा उल्लेख येतो. आता हे गुरूंचं नाव आहे, ह्याचा अपभ्रंश होऊ नये म्हणून प्रत्येक ठिकाणी सिद्धमुनींनी त्यांना नामधारक लिहायला सांगितलं. म्हणून प्रत्येक अध्यायामध्ये सिद्ध सांगे नामधारका, म्हणजे नाव धारण केलेला. मग ते गुरुचरित्र पूर्ण झालं लिहून. आता गुरुचरित्र लिहिलं हे 500 वर्षापूर्वी. 500 वर्षापूर्वी कागदाचा शोध नव्हता लागलेला. ते लिहिलं होतं भोजपत्रावर. तर भोजपत्र म्हणजे एक झाडाची साल असते, आणि वैशिष्ट्य म्हणजे ते झाडाची साल निघती पण ते झाड जळत नाही, म्हणजे ते परत साल येत राहते. बाकीच्या झाडांचे जर आपण साल काढली तर झाड जळून जातं. आता त्या भोजपत्रावर गुरुचरित्र लिहिलं. लिहिल्यानंतर एक जेवढे दत्तगुरूंचे जेवढे ठिकाण आहेत तेवढ्या ठिकाणच्या लोकांना माहिती झालं होतं की इथं गुरुचरित्र लिहिलेलं आहे. एक 15-20 वर्षांनी जेव्हा कागदाचा शोध लागला तेव्हा ह्या दत्तांच्या ठिकाणांची लोक तिथं आले कडगंचीमध्ये आणि त्या गुरुचरित्राच्या कॉप्या करून नेल्या. आणि तसंच सरस्वती गंगाधर मंदबुद्धी जरी होते तरी त्यांनी गुरुचरित्र सिद्धमुनींनी सांगितलं आणि यांनी लिहिलं. तर ते सगळं लिहून झाल्यानंतर त्यांना संपूर्ण गुरुचरित्र पाठ होतं आणि ते त्यांच्या शिष्यांना गुरुचरित्र सांगायचे, आणि अशी शिष्यांनी पण लिहून घेतले होते. आणि मग काही वर्षांनी जेव्हा त्याचा प्रिंटिंगचा शोध लागला तेव्हा त्या ह्याच्यावरून ते गुरुचरित्र पुढे आपल्यापर्यंत आले. आता हे ओरिजिनल जे गुरुचरित्र आहे भोजपत्रावरचं, काही दिवसांनी काय झालं, तो सगळा एरिया जो होता तो हैदराबादच्या यवन राजाच्या अखत्यारीत होता. तो यवन राजा काय करायला लागला की हिंदूंचे सगळे देवळं पाडायचे, पोथ्या हे पुराणं सगळे जाळून टाकायचे. असं करत करत तो गुलबर्ग्यापर्यंत आला होता. आता गुलबर्ग्यापर्यंत आल्यानंतर सरस्वती गंगाधरांच्या लक्षात आलं की आपल्या गावातले लोक वेडं समजतात. आता हा यायला तिथून 20 किलोमीटर अंतर आहे फक्त, तर हा यायला काही वेळ लागणार नाही, आणि हा इथं आला तर हे सगळं जाळून टाकेल किंवा नष्ट करेल, त्याला काही त्याची किंमत नाहीये. मग त्यांनी काय केलं, त्यांच्या देवघरामध्ये देवळी होती. देवळी म्हणजे असे कोनाडा पूर्वी असायचा, त्याला आतमध्ये कप्पा असायचा की ज्यात लोक सोनं लपून ठेवायचे बाहेर गावी जाताना. त्या देवळीमध्ये ह्या पादुका ठेवून दिल्या, वर दगड लावून टाकला आणि गुरुचरित्राची पोथी जी होती त्यांच्या देवघरामध्ये पुरून ठेवली आणि ते तिथून निघून गेले. आता पुढं त्यांचं कुणी वंश नसल्यामुळं त्यांचं पुढं काय झालं हे कुठेही काही उल्लेख नाही, काही माहिती नाही कोणाला. आणि मग तो वारस नसल्यामुळे तो वाडा सगळा होता तो पडीक झाला. लोक तिथं प्रातर्विधी लिहायचे, कारण गावातले लोक 99% लोक जे आहेत ते शिवभक्त आहेत. आता लोकांना हे अजूनपर्यंत बऱ्याचशा लोकांना माहिती नाही की हे एवढं मोठं पवित्र स्थान आहे म्हणून, गावातल्या लोकांना सुद्धा. आणि त्याच्यामुळे लोक तिथं प्रातर्विधी लिहायचे. सगळं वाडा पडलेला होता, अर्धवट भिंती पडलेल्या. आता दंडोते महाराजांना, गाणगापूरला दंडोते महाराज का म्हणतात, तर ते हैदराबादवरून दंडवत नमस्कार घालत गाणगापूरपर्यंत आले. 300 किलोमीटर दंडवत नमस्कार घालतात म्हणून त्यांना दंडोते महाराज म्हणतात. आता ते गुरुचरित्राचं अध्ययन करत असताना त्यांना असं जाणवलं की अरे गुरुचरित्रामध्ये सायनदेवांचा एवढा उल्लेख आहे, त्यांचं 5व्या पिढीने इथं गुरुचरित्र लिहिलेलं आहे कडगंचीला. आता त्यांचं वारस कुणी नसल्यामुळं त्यांच्या जागेची काय अवस्था आहे बघायला पाहिजे, आपण त्याचा काहीतरी उद्धार केला पाहिजे. आणि नाही तर पुढच्या पिढ्यांना काही कळणार नाही किंवा गुरुचरित्र कुठं लिहिलं, कुणी लिहिलं. मग ते गाणगापूरहून इथं आले कडगंचीला आले. त्यांनी ती अवस्था पाहिल्यावर त्यांना रडू आला अक्षरशः की काय ही अवस्था म्हणे एवढे पवित्र स्थानाची. मग त्यांनी 4-5 लोक कामाला घेतली, वाडा स्वच्छ करायला घेतला. आता स्वच्छ करत असताना देवघरातला जेव्हा कचरा काढत होते त्या कचऱ्यातून एक छोटासा नाग निघाला. ते नाग निघाल्यानंतर लोक घाबरल्यावर ते म्हणाले की तुम्ही तसे सिद्ध पुरुष होते दंडोते महाराज, ते म्हणाले घाबरू नका, तो काहीतरी आपल्याला सांगायला आलेला आहे, सूचना देण्याकरता आले. ठीक आहे, मग सगळे शांत बसले. तो नाग तसाच निघाला आणि त्या देवळीमध्ये गेला, दगडाच्या पटीतनं आत गेला. त्या नागाला आत जाऊ दिलं. आत गेल्यानंतर मग दंडोते महाराज उठले, दगड काढला, तर आतमध्ये नाग नव्हता, त्या पादुका होत्या. मग त्या पादुका त्यांनी बाहेर काढल्या आणि लोकांना सांगितलं की मला हेच पाहिजे होतं, मी इथं विचार करत होतो की ह्या जागेमध्येच महाराजांनी दिलेल्या पादुका असल्या पाहिजेत त्यांच्या देवघरात, पण तिथे कुठे दिसत नाही. तर त्या ह्या पादुका आहेत, या इतक्या दिव्य पादुका आहेत की महाराजांनी प्रकट करून दिलेल्या आहेत आणि त्यांच्या 5 पिढ्यांनी त्याची इथं पूजा केलेली आहे. आणि महाराज इथे येऊन गेलेले आहेत या घरामध्ये, म्हणजे ते 8 ग्रामी भिक्षा केली ते दिनी, त्याच्यातले 8वं गाव म्हणजे ते. त्याच्यामुळे ही जागा खूप पवित्र आहे. आणि मग त्या पादुकांना दंडोते महाराजांनी नाव दिलं करुणा पादुका म्हणून.
आणि मग ते पादुका तिथे ठेवून साफ करून त्यांनी आपलं त्यांचा कार्यक्रम रोजचा चालू केला. आरती करायची, पूजा करायची. असं एक महिनाभर त्यांचं चालला होता. महिन्यानी लोकांनी त्यांना विचारलं की तुम्ही तर मूळचे आता गाणगापूरचे, तुम्ही इथं किती दिवस राहणार, याचं पुढं कोण बघणार म्हणे, तुम्ही उद्या निघून जाल. तर ते म्हणले ह्या गावामध्ये अशा एका मुलाचं जन्म झालेला आहे की तो फक्त ह्याच कार्याकरता जन्म झालेला, आणि तो मुलगा म्हणजे नरसिंह सरस्वतींचे जे 32 शिष्य, जे बरेच शिष्य जे होते त्यातल्या एक शिष्य आहे, त्याचा पुनर्जन्म झालेला आहे याच्या उद्धाराकरता, कारण यांची पुढं कुठं पिढी वाढलेली नाहीये ना. आणि तो मुलगा ह्या गावातच आहे आणि ह्या जवळपास आहे असं त्यांना ते लक्षात आलं. त्याच्यानंतर 8-15 दिवसांनी त्यांनी त्या ठिकाणून एक जाताना मुलगा पाहिला. 15 वर्षाचा पोरगा होता. आता ते जाताना तो पोरगा नमस्कार करायचा आणि पुढे जायचा शाळेत घरी जाताना. मग दंडोती महाराजांनी त्याला आत बोलवलं आणि लोकांना सांगितले हाच तो मुलगा की जो याचा उद्धार करणार आहे. मग त्याला विचारलं तुझं नाव काय, तू कुठं राहतो. तो म्हणला माझं नाव शिवशरणप्पा माधवगोंड आणि मी राहतोय शेजारीच घर, आणि ते म्हणजे आप्पाजी, आत्ताचे आप्पाजी आहेत ते, त्यांचं वय आता 83. मग दंडोती महाराजांनी त्या जागेची ट्रस्ट केली आणि आप्पाजींना मुख्य ट्रस्टी केलं त्याचं, आणि त्यांना सांगितलं की तुला आता ते अजून तशी फार मोठे झाले नव्हते, तू मोठा झालास की तुझ्या लक्षात येईल की तुझा जन्म ह्याच्या उद्धाराकरता झालेला आणि तुझ्या हातनं ह्याचं कार्य होणार आहे. मग काही वर्षानंतर जेव्हा आप्पाजींच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी संसार सगळा त्यागला. जवळजवळ 25 वर्ष ते संसार बघत नव्हते, फक्त हेच कार्य. लोकांच्या घरोघरी जायचं, पादुका दाखवायच्या, त्यांना माहिती द्यायची. आणि आता ते वाड्याचं रूपांतर जीर्णोद्धार करायला पाहिजे, पैसे पाहिजेत म्हणून आप्पाजी फिरायचे. फिरल्यानंतर मग लोक असे हे द्यायचे, देणग्या द्यायचे. मग त्या देणग्या देतात त्यांनी काम चालू केलं. तर काम चालू करायच्या आधी पैसे अजिबातच नव्हते. मग त्यांनी काय केलं, स्वतःची थोडी शेती विकली, त्या पैशातून सुरुवात केली. आणि गंमत म्हणजे त्या जागेची जी माती होती त्या मातीला एवढी किंमत होती की त्या काळामध्ये म्हणजे 93-94च्या काळामध्ये त्या मातीला एका ट्रकला 60-60 हजार रुपये मिळायचे. त्या मातीचे पैसे, लोकांची देणगी अशा करत त्यांनी कामाला सुरुवात केली. कामाला सुरुवात केल्यानंतर एक दिवशी ते असे बसले होते, काम चालू होतं. त्यांनी विचार केला की पादुका इथं दंडोती महाराजांना मिळाल्या, गुरुचरित्राची पोथी कशी आपल्याला अजून मिळाली नाही, इथं सगळं आपण पाडापडी करतोय, काम चालू आहे, चा विचार करत असताना देवघरामध्ये जेव्हा खांदत होते तेव्हा तिथनं सुगंधित भस्म निघालं. आता भस्म कधी सुगंधित नसतं, पण ते सुगंध होता त्या भस्माला आणि लोक घाबरले. आणि त्याचा सुगंध म्हणजे जवळजवळ त्या एरियामध्ये 100-150 मीटरमध्ये त्याचा दरवळ सुटला होता. आणि तो दरवळ पाहून लोक पळत तिथं आले बघायला की काय असं सुगंध कशाचा आहे. मग आप्पाजी ते लोक घाबरले काम करणारे. ते म्हणले आप्पाजी असं म्हणे मला कळलं, आता सुगंध येतोय, मला बघतो मी काय. आत येऊन पाहिलं तर तिथं भस्म होतं. मग त्यांनी पुण्यातले गणेश पेठेत राहायचे दादा महाराज जोशी, ते पण सिद्ध पुरुष होते. मग त्यांना महाराजांनी आप्पाजींनी फोन केला आणि त्यांना सांगितलं की असं असं झालेलं आहे. तर म्हणजे ठीक आहे, मी उद्या येतो आणि बघतो. मग त्यांनी त्या देवघरामध्ये बसून ध्यान लावलं आणि पाहिलं तर ते म्हणाले की जिथं भस्म निघालं त्या जागेमध्ये तांब्याच्या पेटीमध्ये लाल कापडामध्ये गुंडाळलेली गुरुचरित्राची पोथी आहे. आणि त्याच्यावर महाराज जेव्हा निजगमनाला गेले त्यावेळेस ते 4 प्रसाद पुष्प पाठवले त्यांनी. त्यातलं सायनदेवांचं पुष्प त्याच्यावर आहे, पण त्याच्यावर एक नाग आहे म्हणे संरक्षणाला. आणि त्या गुरुचरित्राच्या पोथीचं एवढं तेज आहे की तुम्हाला ते समोर आलं तर त्रास होईल, तर तुम्ही ते काढायचा प्रयत्न करू नका. फक्त ते आहे याची प्रचिती म्हणून तिथं सुगंधित भस्म निघाले. भस्म कधी सुगंधित नसतं. आता तुम्ही एवढं सगळं घरात काम केलं पण कुठं निघालं नाही, तिथे निघाले. तर तुम्ही आता हे काम असंच थांबवा, पादुका ठेवून देऊळ बांधा. मग आप्पाजींनी ते तिथं खोदकाम थांबवलं. तिथं मग पादुका ठेवून देऊळ बांधलं. आता काही वर्षानंतर 3-4 वर्षानंतर आप्पाजींना असं जाणवलं की नुसतं पादुका कशा देवळात, तर देवळात मूर्ती पाहिजे दत्ताची. पण त्यांची इच्छा अशी होती की वेगळी, सर्वसाधारण सगळीकडे असती अशी मूर्ती नको, वेगळी जरा मूर्ती पाहिजे, म्हणून ते शोधात होते. तर असे ते गावोगावी फिरायचे. तर एक ठिकाणी त्यांना चित्र सापडलं जुनाट. त्या चित्रामध्ये दत्तगुरू बसलेले आणि पाठीमागे जंगल आहे. तर ते चित्र आवडल्यावर त्यांनी बरेच कारागिरांना, 5-6 कारागिरांना दाखवलं, तर कुणीच तयार होईना. तर त्यातला गदगचा एक कारागीर तयार झाला. तो कारागीर म्हणला की मी ही मूर्ती करून देईन, पण माझी एक अट आहे म्हणे. काय? तर म्हणे एक तर मी 25,000 रुपये घेईन याचे, आणि दुसरी अट म्हणजे मी जोपर्यंत तुम्हाला सांगत नाही किंवा फोन करत नाही तोपर्यंत तुम्ही मला विचारायचं नाही, यायचं नाही विचारायला की मूर्ती तयार झाली का. आपली म्हणजे ठीक आहे, काय फारशी विशेष अट नाही. त्याला पैसे दिले, तो गेला. 4 महिने गेले, 5 महिने गेले, त्याचा काही फोन नाही, निरोप नाही. म्हणून आप्पाजी बघायला गेले. बघायला गेल्यानंतर
तो म्हणला मी तुम्हाला सांगितलं होतं तुम्ही आता परत जा, तुम्ही ज्यावेळेस जर विश्वास नसेल तर मी काम बंद करतो. त्यांनी फक्त दाखवलं या खोलीमध्ये मी करतोय, मी कुणालाही दाखवलेलं नाही, माझ्या घरच्यांनाही दाखवलेलं नाही. आप्पाजी म्हणजे ठीक आहे, निघून आले. 2 वर्षांनी त्यांनी फोन केला म्हणजे सांगितलं मूर्ती तयार आहे, येऊन घेऊन जा. आप्पाजी मूर्ती आणायला गेले, बघायला गेले आणि ती मूर्ती पाहिल्यानंतर एवढे खुश झाले की त्यांनी त्याला म्हणले की माझ्या मनासारखी मूर्ती तू बनवलीस. तर तो म्हणाला आप्पाजी तुम्ही जसं म्हणता की हे कार्य मी करत नाही, दत्तगुरू माझ्या खांद्यावर बसलेत. आप्पाजी नेहमी सगळ्यांना म्हणतात हे मी करत नाही, दत्तगुरू माझ्या खांद्यावर बसले ते मला सगळीकडे पळवत. तसे म्हणे ही मूर्ती मी बनवली नाहीये, हात माझे होते पण दत्तगुरू काम करत होते. कारण ती मूर्ती जर तुम्ही पाहिलीत ना तर तिथं नजर हटत नाही की असं फक्त त्या काळ्या पाषाणातली, तर असं वाटतं की ती आत्ता उठून येते का आपल्याकडे. आणि आत्तापर्यंत माझा अनुभव आहे की जेवढे लोक भक्त तिथे येतात, दर्शन घेतात, माहिती सांगायला मी त्यांना बाहेर बोलवतो, बाहेर माहिती सांगून झाली की गुरुजी 1 मिनिट आज जाऊन परत दर्शन घेतो. म्हणजे असं पाहत राहावं वाटतं त्या मूर्तीकडे. आणि मी तर आतापर्यंत पाहिलंय की 99% जेवढे भक्त आहेत ते येतात, ते एकदा दर्शन घेऊन जातच नाहीत, 3-4 वेळा आज जातील, दर्शन घेतील, परत येतील, थांबून बघत बसतील. इतकी सुंदर मूर्ती आहे, अप्रतिम मूर्ती. म्हणजे ती मूर्ती असं वाटतच नाही की ती घडवली आहे. ती आपण ह्याचे गणपती असतात साडूचे, ते कसे साच्यातनं काढतो तशी साच्यात, म्हणजे त्याच्या नीट तुम्ही निरखून पाहिलं तर त्यांच्या हातामध्ये रुद्राक्षाची माळ आहे. त्या माळेचे मणी सुद्धा आहेत ना, एक सुद्धा मणी असा छोटा लहान मोठा नाही, सगळे मणी एकसारख्या आकारातले. आणि त्याच्यावरनं जाणवतं की खरोखर तो म्हणतो ते तसंच आहे अगदी. म्हणजे ते, आणि त्या माणसाने त्या दिवसापासून मूर्ती बनवणं बंद केलं. तो म्हणला जिथं माझ्या हाताने महाराजांनी करून घेतले, आता मला पूर्ण मूर्ती बनवायची नाही. आणि त्यांनी सांगितलं की आता ही जी केली ही पहिली आणि शेवटची, आता ह्याच्या पुढे मी मूर्ती करणार नाही. आणि तो अजूनही गदगला जिवंत आहे, त्याची मुलं काम करतात पण तो करत नाही. आता ही मूर्तीच्या स्थापनेला शंकराचार्यांना बोललं होतं, त्यांनाही मूर्ती आवडली. त्यांनी आप्पाजींना विचारलं होतं, आप्पाजी म्हणजे तो करत नाही म्हणे मूर्ती. आता नाही म्हणे मला पत्ता द्या, मला जायचंय त्याला भेटायला. मग ते गेले भेटायला आणि त्याला सांगितलं की असं असं मला मूर्ती खूप आवडली, मला मूर्ती बनवून पाहिजे. तो म्हणला मी आप्पाजींना सांगितलेली ही माझी केली ही मी पहिली आणि शेवटची, त्याच्यानंतर मी मूर्ती करणार नाही आणि अशी मूर्ती माझ्या हातनं होणार पण नाही. कारण मलाच आश्चर्य वाटते की इतकी सुंदर मूर्ती मी घडवली कशी. तो फक्त दर गुरुवारी त्याची पूजा करायचा, सकाळी काम चालू करायचं, संध्याकाळपर्यंत करायचं, संध्याकाळ झाली की बंद, परत पुढच्या गुरुवारी असं काम करत होतं. आता असे तिथे बरेच अनुभव आहेत. त्यातलं एक आता शेवटचं सांगतो तुम्हाला. हा, आणि त्या मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे बहुतेक सगळ्या मूर्तींचं गायीचं तोंड जे असतं ते डावीकडे असतं बघा, पाठीमाग गाय जी असते तिचं आहे उजवीकडे. त्याची जीवनी सुद्धा तुम्ही तिन्ही ज्या मूर्तींची जीवनी पाहिली एकसारखी आणि इतकी सुबक आहे की लहान मुलाची जीवनी कशी असती तशी जीवनी आहेत त्याची मूर्ती. म्हणजे तुम्ही आता कोणीतरी लोक तुम्ही या एकदा तिथं बघायला, म्हणजे बघितल्यानंतर मी जे काय वर्णन केले ना ते खरोखर तुम्हाला जाणवेल की हे खरोखर तसंच आहे. आता त्यातली एक अजून एक अनुभव सांगतो की जे भस्म निघालं होतं ना, ते मी सांगितलं, हे ऐक्यू नाही, मी स्वतः पाहिलेले म्हणजे गोष्ट की तिथं त्रिपुरी पौर्णिमा झाली की पहिला जो गुरुवार येतो त्या गुरुवारी आम्ही पादुका घेऊन गाणगापूरला जातो, पालखी घेऊन जातो, तिथं सजवतो आणि अष्टतीर्थ यात्रा करतो. आणि तिथं महाप्रसाद असतो, तर तो प्रसाद इथं बनवतात कडगंजीमध्ये. तर त्या दिवशी मी तिथं कडगंजीमध्ये नाश्ता करत बसलो होतो सकाळी. तर एक मुसलमानाचा माणूस आला आणि त्याच्यावर 2 मुलं होते. आता मुसलमानाचं मी कशावर ओळखली, टोप्या घातली होती त्यांनी. तो आला, त्यांनी भली मोठी भाजी, पालेभाजी एवढी मोठी आणून दिली. आणि मला काय वाटलं की भाजीवाला असेल, आता आज कार्यक्रम आहे म्हणून दिली असेल. मी तिथनं नाश्ता केला, मंदिरात गेलो. मंदिरात मग मी लोकांना आरती, लोक आले होते, आरती करायला घेतली. तर तिथं आला होता, आत आला. मी लोकांना सगळ्यांना गंध लावत होतो. आता सगळ्यांना लावून झाल्यावर त्याला लावू का नाही मला म्हणजे प्रश्न पडला काय करायचं. तर त्यांनी माझ्याकडे असं केलं, म्हणलं लावा, फक्त इथं लावा. त्यांनी इथं लावून घेतलं आणि संपूर्ण आरती होईपर्यंत, तो आरती म्हणत नव्हता पण संपूर्ण आरती होईपर्यंत तिथं गाभाऱ्यात थांबला होता, टाळ्या वाजवत होता. सगळं झाल्यावर मी असंच लोकांना बाहेर बसवलं, माहिती सांगितली, सगळी माहिती सांगितल्यावर मी भस्माची जेव्हा माहिती सांगितली त्यावेळेस ते सांगून झाल्यावर तो मला म्हणला, गुरुजी तुम्हाला डिस्टर्ब करतो. म्हणलं का? म्हणे हे जे भस्म निघालं ह्याचा साक्षीदार मी आहे. म्हणलं कसं काय? तर म्हणे मी 12 वर्षाचा होतो, मी शाळेतनं घरी चाललो होतो आणि त्याच्यावरूनच चालला होता तो. तर म्हणला ते सुगंध निघाल्यानंतर लोक पळत आले, सुगंध यायला लागल्यानंतर. मग मी पाहिलं की सुगंध कसल्या म्हणून आत गेलो बघायला, तर तिथं भस्म सुगंधित निघालं होतं. आणि त्या दिवशी मी ठरवलं म्हणे की मी जेव्हा मोठा होईल, माझ्या हातात जेव्हा शेती माझी येईल, त्या दिवसापासून मी माझी भाजी शेतातली इथं प्रसादाला आणून देईल. तर त्या दिवसापासून तो माणूस दरवर्षी त्या कार्यक्रमाच्या वेळेस स्वतः फुकट भाजी आणून देतो तिथं कार्य केला महाप्रसादाकरता.
हा एक तिथला अनुभव आहे. आता असे बरीच आहेत, पण सांगितलं तर अजून 3-4 तास बोलणार नाही, पण महत्वाची तुम्हाला सांगितली. आणि अवश्य या तिथले महत्वाच्या गोष्टी सांगतो. तिथं कमर्शियल नाहीये. तिथं तुम्ही आल्यानंतर कुणी तुम्हाला म्हणजे अभिषेकाची पावती फाडा, देणगी द्या, कुणी मागणार नाहीत, कुणी विचारणार नाहीत. कारण आप्पाजींची स्ट्रिक्ट वॉर्निंग आहे की कुणालाही पैसे मागायचे नाहीत. महाराजांची इच्छा असती, महाराज बरोबर त्या माणसाला बुद्धी देतात आणि तो देतो. कुणालाही कोड्यात पाडायचं नाही. आणि कुणी 1 रुपया देणार असला आणि 1 लाख रुपये देणार असला तरी सगळे सारखेच, सगळ्यांना ट्रीटमेंट सारखी द्यायची. तिथं राहायची सोय आहे, जेवण खाण प्रसादाची सोय आहे, सगळी विनामूल्य, कशालाही पैसे घेत नाहीत. फक्त तुम्हाला एक 8-1 दिवस आधी फोन करून सांगावं लागतं, कारण खोल्या जास्त नाहीयेत. ऐन वेळेस तुम्ही आलात तर गोंधळ नको. तिसरी गोष्ट, तिथं देवळाला टायमिंग नाहीये. बाकीच्या ठिकाणी कसं 1 ते 4 बंद वगैरे. आप्पाजी म्हणतात देव जर झोपला तर सगळं जग झोपेल, देव कधी झोपत नाही. हे लोक स्वतःच्या स्वार्थाकरता असंच करतात. तिथे तुम्ही कुठल्या वेळेला आलात, म्हणजे रात्री 1 वाजता जरी आलात आणि दार वाजवलं की आम्ही जाता आलाय, मला फक्त दर्शन घ्यायचंय, तरी सुद्धा कुणीतरी उठून दार उघडून देतात, दर्शन देतात. आणि मग बाकीच्या ठिकाणी गेलो तुम्हाला देत नाहीत, आता टाइम संपला, उद्या या. या अक्षरशः कुलूप लावत असले तरी सांगतात नाही आता झालं जा. पण तिथं असं काही नाही. आप्पाजींनी सांगितलेले की हे आहे, हे भक्तांच्या करता आहे आणि जे काही येतं ते भक्तांचं आहे आणि भक्तांना द्यायचं. त्याच्यामुळे कोणाला पैसे मागायचे नाहीत. त्या गावामध्ये तुम्हाला कुठेही फुलाचं दुकान, पेढ्याचं दुकान, कुठेही काहीही नाहीये, कशाचीही सोय नाहीये. आणि खूप लोकांनी विचारलं होतं की आम्ही टाकू का दुकान. आप्पाजी म्हणजे कमर्शियल करायचं नाही, कमर्शियल झालं की तिथलं पावित्र्य संपतं. कारण त्या देवळामध्ये तुम्ही आलात ना की तुम्हाला सगळ्यांना सांगतो चॅलेंज देऊन की तुम्ही नमस्कार करून बाहेर जातच नाहीत लगेच. इतकं तिथं पॉझिटिव्ह एनर्जी आहे की गेलो की आपण कमीत कमी आपल्याला 10-15 मिनिटं, किती जरी घाई असली तरी असं वाटतं 10-15 मिनिटं तरी बसावं बरं काहीतरी. आणि लोक थांबतात आणि मगच जातात. गुरुदेव दत्त. येस. आता तुम्ही जर पौर्णिमेच्या वेळी गेला, हा, पौर्णिमेच्या आधी मी 8 दिवस असतो तिथं. मी तिथला कुणीही नाहीये. मी तुमच्यासारखाच बघतोय. मी पहिल्या 1 वर्षी मी तिथं पारायणाला गेलो होतो. माझी इच्छा, मी दर महिन्याला गुरुचरित्र पारायण करतो घरी. ते करत असताना मला असं वाटलं की आपण गुरुचरित्र तिथे लिहिले, तिथं पारायण करावं. म्हणून मी एकदा विचारलं होतं आप्पाजींना, तर आप्पाजी म्हणले या. आणि मी पारायण केलं. तेव्हा मी सगळं फ्री असल्यामुळे मी 3 दिवसाचं करत होतो. केलं. नंतर मला असं म्हणजे इच्छा झाली मनातनंच की आता दर महिन्याला इथं करायचं पारायण. म्हणून मी आप्पाजींना विचारलं, तर आप्पाजी म्हणले ठीक आहे करा म्हणे. पण त्यांनी ते शक्यतो कसं पाहतात की खरा धार्मिक असेल माणूस तर त्यालाच हे करतात, तो उठसट कुणी आलं तरी देत नाही. तर ते म्हणले या. मग मी करायला लागलो. वर्ष झालं. वर्षानंतर म्हणजे तुम्ही आता पारायणाला येता, पारायण करता, पहाटे 6 वाजेपर्यंत तुमचं संपतं. 6 वाजे देवळात येऊन बसता, सेवा करता. तुम्ही एक काम करा, 7 दिवसाचं पारायण करायचं. म्हणून मग मी म्हणे तुम्हाला सेवाही करता येईल, लोकांना आम्हालाही मदत होईल. कारण तिथं एक पुजारी ठेवला होता, पगारी पुजारी ठेवला होता. त्यांनी तिथली उत्सव मूर्ती चांदीची घेऊन पळून गेला. त्याच्यामुळे ते आता तिथं कुणी माणूस ठेवत नाहीत कामाला. आणि ते म्हणले की आम्हाला सेवा करणारा माणूस पाहिजे की जो आपल्याहून सेवा करेल आपण. मी त्याच्यात सेवा करायला थांबतो. असतं तिथलं कुणी नाही. आता मी पौर्णिमेच्या आधी 7 दिवस जातो. आधी 7 दिवसाचं पारायण करतो. पौर्णिमेला लोकांचे अभिषेकाचे पावते असतात, त्यांच्या सगळ्यांचे संकल्प सोडून अभिषेक करतो आणि त्यांना लोकांना प्रसाद पाठवून देतो पोस्टाने. आणि आप्पाजी म्हणले तर राहतो 4-5 दिवस, म्हणजे 8-10 दिवस असतो मी. आणि तुम्हाला यायचं असेल तर पौर्णिमेच्या आधी जरी आलात किंवा पौर्णिमेच्या दरम्यान आलात तर मी असतो तिथं, आमकाच भेटतो तुम्हाला. आता जायचं कसं ते सांगतो तुम्हाला. स्वतःची गाडी असेल तर इथनं सोलापूर, अक्कलकोटला गेल्यानंतर आळंद विचारायचं. आळंदला आलं की आळंद फाट्याला बरोबर खून सांगतो तुम्हाला. फाट्याला आलो की एक रस्ता उजवीकडे जातो, एक रस्ता डावीकडे जातो तो आळंद गावात जातो. आणि उजवीकडचा रस्ता आहे तो गुलबर्ग्याला जातो. त्या रस्त्याने यायचं. कडगंची गाव विचारायचं कोणी. लाड चिंचोळीच्या पुढचं गाव कडगंची. गुलबर्ग्याकडनं 20-22 किलोमीटर आहे फक्त. आणि तिथं आलं की तिथं कमान दिसते. कमानीतून कोणालाही विचारलं सायनदेव दत्त मंदिर कुठे आहे तर कोणी सांगतं. इथून स्वारगेटवरनं सोलापूरला जावं लागतं. सोलापूरवरनं गुलबर्ग्याची कुठली गाडी, ट्रेनला गेले तर गुलबर्गा. आणि गुलबर्ग्यावरनं वाटतील तेवढ्या गाड्या आहेत. कर्नाटक गव्हर्नमेंटच्या सोलापूर, लातूर, आळंद, अक्कलकोट, चांडे कुठल्या गाडीत बसतात तुम्ही तर हायवेला 5 किलोमीटर नाही 2 किलोमीटर आहे फक्त. आणि ते आज जायला सुद्धा कसं आहे, रिक्षा तिथे शेअर रिक्षा असते, 10-10 रुपये घेतात.
आणि नसेल तर तुम्हाला स्वतःलाच घ्यायची असेल तर 50 रुपये घेत होतो रिक्षावाला. आणि रिक्षावाला तो साधारण माणसं पाहिली की ओळखतो तो की हे जर दर्शनाला चालेल तो तिथं हिंदी बोलावं लागतं. कानडी लोक मॅक्झिमम लोक कानडी आहेत, मराठी कुणालाही येत नाही. आणि रिक्षावाल्यांना सुद्धा हिंदी फारसं येत नाही. त्यांना फक्त सायनदेव दत्त एवढंच आपण बोललो की तो सोडतो आपल्याला तिथं. म्हणजे बाकी तुम्ही सांगायची जरूर नाही. महेश जोशींना घेऊन जायचं बरोबर. हा महेश जोशींना घेऊन जायचं. म्हणजे मग काय आणि साधारण समजा जर तुम्हाला सांगून ठेवतो कुणी पौर्णिमेच्या दरम्यान जर आलात तर मला फोन केला तुम्ही तर मी तिथं असतो. तर तुम्ही गाडीने आलात तर मी तुम्हाला तिथलं लोकेशन पाठवून देईल त्या नंबरवर. आणि मग एसटीने आलात तर ह्या पद्धतीने आलात आणि कुठं काय अडलं तर मला फोन केला तर मी सांगेन तुम्हाला की तसं या. दर पौर्णिमेला अभिषेक पालखी असते.